365 दिवसाचे आजचे 48 ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे। मग काय आपण निघालो आज मस्तपैकी फिरायला। इकडे मी आहे, माझ्यासोबत युवंश पण आहे आणि युवंशचे पप्पा पण आहेत। तर मस्तपैकी आपण गेलो होतो निलजेगाव, घेसरपाडा, निलजेपाडा ह्या सगळ्यांची मिळून आई गावदेवी माता आहे आणि आई गावदेवी माता ही घेसर गावामध्ये स्थापित झालेली आहे। जर तुम्हालाही जर कधी जायचं असेल तर नक्की जा आणि दर्शन घ्या। इथे मस्तपैकी नवरात्री उत्सव पण होतो, त्याच्यानंतर खूप सारे प्रोग्राम्स होतात आणि संध्याकाळची आरती पण होते आणि मस्तपैकी मी दर्शन घेतलं, आरती वगैरे केली, युवासनी पण दर्शन घेतलं, मग माझ्या मिस्टरांनी पण दर्शन घेतलं इकडे। खरंच आज मंगळवार होता, तर मंगळवार आमचा खूप मस्तपैकी साजरा झाला असं मी म्हणेल, कारण की आईमाऊलीचं दर्शन घेतल्यानंतर जो मनाला शांती समाधान भेटतं ते खूप काही वेगळं असतं। तर त्याच्या बाजूलाच आपल्या घेसर गावाच्या मंदिराच्या बाजूलाच आपली निलजे गावाची गावदेवी माता इथे येऊन स्थापित झालेली आहे। मग त्या माऊलीचं पण दर्शन घेतलं आणि मग निघालो आम्ही पुढे जायला। आणि इकडे आज युवांश घरामध्ये होता आणि आम्ही सगळेजण घरामध्ये होतो, तर त्याला बोला कुठेतरी फिरायला घेऊन जावं, म्हणून आपण बघूया तरी विचारूया कुठे जायचं। बोल हो, चला जायचं आता। मग त्याला लगेच घेऊन आम्ही निघालो गार्डनमध्ये। ते हे गार्डन आहे तिथे जवळपास, तर त्याच्यामध्ये आम्ही गेलो। त्याला मस्तपैकी झोका वगैरे खेळायचा होता, मग झोका केला। त्यानंतर त्याला सरपाटी घ्यायची होती, असं त्याला 2-3 वेळा खेळला तो। आपल्या गावामध्ये असे काही असेल तर मुलं खूप छान आणि उत्साही राहतात। मग त्यानंतर मी त्याला सांगितलं खेळ आता, आज एन्जॉय कर खूप सारा। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत बाय। 1 2 3